आणि आम्ही आता शांततेचा मार्गाचा टप्पा संपलेला आहे. आता जर सरकारनं दखल जर घेतली नाही, तर काही होऊ शकतं. म्हणजे त्याचा अंदाज लागू शकत नाही. आम्ही त्रिशूल घेऊनही चालणार आहोत. या सगळ्या संदर्भात अजूनही 4 वाजेपर्यंत सरकारला आमचं वेळ आहे. 4 नंतर आम्ही काहीही करू शकतो. कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो. शासन स्तरावरच्या कर्जमाफीच्या संदर्भात रेग्युलर कर्जदार आहेत, त्याचा विषय आहे. दुसरा पेरणी ते कापणीपर्यंतचा विषय आहे. खास करून मेळघाटमध्ये जर त्याची सुरुवात केली, तर प्रचंड ताकद मेळघाटातल्या लोकांना तिथे भेटेल. त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढण्याची ताकद त्या मागे आहे. जलसंधारणचे कामं म्हणजे प्रत्येक नाल्यावर आणि नदीवर तर पाणी वळवण्याचं काम जर झालं, तर प्रचंड कायमची पाण्याची समस्या सोडू शकतोय. इथल्या शिक्षणाच्या संदर्भातला विषय आहे. चुरणीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भातला विषय आहे. त्याचं अपडेट म्हणजे श्रेणीवर्धित करणं गरजेचं आहे. चुरणी तालुक्याचा विषय असणार. तर सगळ्या ज्या महत्वाच्या विषय घेऊन MRGS मध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. सेमाडोला 3 बसेस ठेवून त्या आजूबाजूच्या गावाला कसं कव्हर करता येईल वाहतुकीसाठी, ह्या सगळ्या विषय घेऊन आणि रायगडच्या आंदोलनानंतर जे मुख्यमंत्र्यांना बैठक घेतली होती, त्याच्यातले काही दिव्यांगाचे विषय होय, ते सगळे आज चर्चा. पालकमंत्री मला वाटते बावनकुळे ते इराणच्या युद्धात व्यस्त आहे. त्यांना इकडे वेळ भेटला नाही. मला असं वाटतं का एवढा निर्दयी माणूस मी अजूनही आयुष्यात पाहिला नाही. पालकमंत्री असताना साधा एखादा फोन, त्याची विचारपूस, त्यांना असं वाटतं इथला आदिवासी, इथला गवळी समाज, इथला भलई समाज मेला तरी चालते, यांना आंदोलन करू द्या, यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी एकंदरीत भूमिका पालकमंत्र्याची दिसते. त्यांना एकंदरीत याच्यात राजकारण करायला पाहिजे नव्हतं. आम्ही पुऱ्या दौऱ्यामध्ये कधीही कोणत्याही राजकीय पक्षावर बोललो नाही किंवा सरकारवर बोललो नाही. परंतु ते आता बोलण्यास भाग पडत आहे. पालकमंत्र्याला वेळ भेटू नये एवढी राजकारण करण्यात इथे पिण्याचं पाणी भेटत नाही. साधं आजही इथे पाहतो का सलोना चिखलदऱ्याहून 16 किलोमीटरवर आहे. इथे पाण्याची अवस्था पाहिली तर अत्यंत बिकट आहे. आणि अशा तर पालकमंत्री फक्त राजकारण करत असेल. इथले MP ची वाळू रेती जे येतं ते झिरो रॉयल्टीवर येतं आणि महाराष्ट्र त्याच्यावर रॉयल्टी लावतोय. मग तुम्हाला चंद्रपूरची रेती इथं आणायची आहे का? पालकमंत्र्याला वेळ भेटू नये याचंच नवल वाटतं. त्यांना असं वाटतं का मेळघाटवाले मेले का आणि जिवंत राहिले का? अरे त्यांनी तुम्हाला 1,40,000 मतं देऊन निवडून दिलंय तुमचा आमदार. लाज वाटायला पाहिजे ना थोडी. बिलकुल संपली. अब त्रिशूल लेके झगड़ा होगा.